हगवणे आत्महत्या प्रकरणी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पोलिसांनी दोघांनाही शुक्रवारी अटक केली आहे। याआधी वैष्णवी हगवणे यांचे पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे यांना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। वैष्णवी आत्महत्या प्रकरणामध्ये आता एक मोठी अपडेट आहे, कारण 2 वर्षांपासून वैष्णवीने आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे। 27 नोव्हेंबर 2023 ला कीटकनाशक प्राशन करून तिने आत्महत्येचा प्रयत्न केलाय। त्यावेळी तिला खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। मृत वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा असल्याचा उल्लेख रिमांड कॉपीमध्ये आहे। त्यामुळे वैष्णवी हगवणेची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे। पोलीस त्या दिशेने तपास करत असल्याची माहिती आहे। सासरच्या जाचाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केली आहे। वैष्णवी हगवणेची मोठी जाऊ मयुरी जगतापचा देखील सासरच्यांकडून छळ सुरू होता, तर हा गंभीर आरोप तिच्या आईनं केलाय। राज्य महिला आयोगाकडे त्यांनी पत्राद्वारे तक्रार सुद्धा केली असल्याची माहिती सध्या मिळते। तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्स वरती या संदर्भात ट्विट सुद्धा केलंय। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजं असताना नाशिकच्या गंगापूरमध्ये आता 37 वर्षीय विवाहितेनं आत्महत्या केली। सासरच्या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केली असल्याची माहिती सध्या तरी मिळते। तर या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे।